ॲग्रोस्टार ही अशी कंपनी आहे की ज्यामधून आपण ॲक्च्युअल शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते सोडवण्यासाठी आपण मदत करत असतो. हा माझा फर्स्ट जॉब आहे, पण इथे आल्यानंतर मला असं कधीच जाणवलं नाही की माझा हा फर्स्ट जॉब आहे. शेतकरी प्रश्न विचारतात, त्यांच्या शेतात त्यांना काय जे प्रश्न संभवतात त्याचे सगळे उत्तरं देता म्हणजे मीही एक शेतकरी असल्याची मला जाणीव निर्माण झाली. इथं नवीन नवीन गोष्टी पेस्टिसाइड बद्दल, सीड बद्दल, फर्टिलायझर बद्दल शिकायला भेटतं आणि कोणत्या गोष्टीसाठी कोणतं सोल्युशन कसं प्रॉपर झालं पाहिजे, शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात कसं व्यवस्थित त्याच्यावर सोल्युशन मिळवून दिलं पाहिजे, हे इथून ॲग्रोस्टारमधून मार्गदर्शन केलं जातं व्यवस्थित. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जी इच्छा होती तर तो जो प्लॅटफॉर्म होता तर तो मला ॲग्रोस्टारने दिला. आमचा ॲग्रोस्टार हा एक परिवारच आहे. याच्यामध्ये मी आता 1.5 वर्षापासून जॉब करते आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ॲग्रोस्टार हा एक देव आहे. कारण जितके त्यांचे कष्ट आहे, तितकी मेहनत आहे, तेवढंच ॲग्रोस्टारचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आहे. म्हणजे जेव्हा आपल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या उत्पादनात जर वाढ होत असेल आणि शेतकरी जर स्वतःहून आपल्याला म्हणतो की तुमच्यामुळे माझ्या उत्पादनात वाढ झाली, तुमचे मनापासून धन्यवाद, ती आपल्या आयुष्यात मिळालेली सगळ्यात मोठी कमाई असते. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की एकदा शेतकऱ्यांशी आपलं जर एकदा नातं जुळलं तर आपण त्यांच्या फॅमिलीतले होऊन जातो. शेतकऱ्यांचं उत्पादन कसं जास्तीत जास्त वाढवता येईल हाच आपला ॲग्रोस्टारचा मेन उद्देश आहे. ऑफिसच्या कल्चरबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्णपणे जे नेचर आहे पूर्णपणे फ्रेंडली. त्यानंतर जी एम्प्लॉय रिलेटेड पॉलिसी ते पण खूप चांगल्या आहे, जसं की मेडिकल पॉलिसी असेल, कुठलं एक नवीन शिकण्यासाठी पूर्णपणे चांगला एक प्लॅटफॉर्म आहे. आपल्या घरच्यांपेक्षा पण जास्त इथे काळजी घेतली जाते. खरं तर प्रत्येक जण, आपले सिनियर्स असो किंवा मॅनेजर्स असो किंवा आपल्या लेवलला जे सगळेजण काम करतात ते एकदम आपल्याला सोबतच घेऊन राहतात. जॉब बरोबर एन्जॉयमेंट प्रत्येक गोष्ट आम्ही इथे केली. म्हणजे इथे जेव्हापासून मी जॉईन झाली तेव्हापासून मला वाटतच नाही की मी ते जॉब करते किंवा काय. म्हणजे डोक्यातून असं जॉबबद्दलची जी भीती राहते ना ते सगळं गायबच झालं आणि आता मी इथे आल्यापासून खूप खुश आहे. की जर तुम्हाला पण कधी शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी भेटली तर ती कधीच सोडू नका.